नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण हल्दीराम स्टाईल मसाला शेंगदाणे बनवणार आहोत। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर इथे मी हे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे आपण एका बोल मध्ये ट्रान्सफर करून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता, हे अशा प्रकारे मोठ्या आकाराचे शेंगदाणे घ्यायचे आहेत। तर आता यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट ॲड करूयात, पाव चमचा हळद, पाव चमचा आता आपण यामध्ये जिरे पावडर ॲड करूयात, चवीनुसार मीठ ॲड करूयात। तुम्हाला जर आणखीन तिखट हवा असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट अजून ॲड करू शकता। आता आपण हे एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता आपण 3 चमचे कॉर्नफ्लोअर ॲड करणार आहोत। कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठही ॲड करू शकता। तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन हे आपण लागेल तसं ॲड करणार आहोत। तर इथे मी हे 3 चमचे ॲड केलेलं आहे। आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊयात। तर यामध्ये सुरुवातीलाच पाणी ॲड करायचं नाहीये। छान असं मिक्स करून झाल्यानंतर लागेल तसं पाणी ॲड करून हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूयात। हे साधारण आपण 2 ते 3 चमचे पाणी ॲड करायचं आहे। हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता, एकदम पाणी ॲड करायचं नाहीये। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूयात, साधारण 1 चमचा पाणी घेतलेला आहे। आता हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। हा जो मसाला आहे हा या शेंगदाण्याला छान असा कोट झाला पाहिजे, तुम्ही ते बघू शकता। आता यामध्ये आपण अजून 1 चमचा बेसन ॲड करूयात आणि पुन्हा हे एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। हा जो मसाला आहे बेसन ॲड केल्याने छान असा या शेंगदाण्याला कोट होतो व त्यामुळे हे जे शेंगदाणे आहेत, हे जे मसाला शेंगदाणे आहेत ते एकदम छान कुरकुरीत बनतात। तर आता इथं तेलही गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे जे मसाला शेंगदाणे आहेत ते फ्राय करून घेऊयात। या शेंगदाण्याच्या गाठी झाल्या तरीही तेलामध्ये हे मोकळे होतात। तर हे अगदी पटकन फ्राय होऊन तयार होतात, अगदी 1 ते 1.5 मिनिटातच। मीडियम फ्लेमवरच हे साधारण 1.5 ते 2 मिनिटं छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। अगदी पटकन बनतात हे मसाला शेंगदाणे। एकदम खमंग व खुसखुशीत बनतात हे मसाला शेंगदाणे। एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। आता हे मसाले शेंगदाणे एकदम तयार आहेत। आता आपण हे काढून घेऊया। तर अशा प्रकारे आता आपण दुसऱ्या बॅचचे ही मसाला शेंगदाणे फ्राय करून घेतलेले आहेत। आता हेही आपण यामध्ये ॲड करूयात। तर एकदम खमंग व खुसखुशीत, एकदम कुरकुरीत असे हे हल्दीराम स्टाईल मसाला शेंगदाणा हे एकदम तयार आहेत। तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।